छत्रपती शाहू महाराजांच्या भूमीतून उभा राहिलेला डॅश ग्रुप कळंबाजल परिसरातील सेवाभावी मंडळ समाजसेवा आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्तम उदाहरण साकारत आहे। कार्यकर्त्यांनी प्रारंभिक स्तरावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवातून सुरुवात केली आणि आज हे मंडळ वृद्धाश्रमातील वयोवृद्धांसाठी खूप काम करतंय। गोरगरिबांसाठी ब्लँकेट वितरण, महापुरात पूरग्रस्तांना मदत तसेच गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप असे अनेक उपक्रम या मंडळाने राबवले आहेत। नवरात्र उत्सवात महिलांसाठी पाककला, दांडिया, फॅन्सी ड्रेस, होम मिनिस्टर, संगीत खुर्ची स्पर्धा आयोजित केल्या जातात, तर लहान मुलांसाठी चित्रकला आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात येतात। छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त इतिहास संशोधकाचे व्याख्यान, शिवप्रताप व्याख्यान आणि भव्य रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या जातात। शारदीय नवरात्रात प्रतिवर्षी 15 फुटी महादेवीची स्थापना केली जाते। कोल्हापुरातील नागरिक या देवीला कोल्हापूरची महादेवी असे आदराने संबोधतात। कोल्हापूर शहरासह कर्नाटक आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागातून देखील लोक देवीच्या दर्शनासाठी येतात। येथे साऱ्या चिंता मिटतात। या ब्रडाखाली देवीच्या दर्शनाने भक्तांच्या सर्व चिंता मिटून सुख, समृद्धी आणि समाधानाचा अनुभव येतो। डॅश ग्रुपच्या वतीने सर्व नागरिकांना सन्मानपूर्वक देवीच्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी आमंत्रण दिले गेले आहे। तरी डॅश ग्रुपने प्रस्थापित केलेल्या या महादेवीला एकदा तुम्ही नक्की भेट द्या। आपण गेली 35 वर्ष कळंबाजल समोर डॅश ग्रुपच्या माध्यमातून महादेवीची मूर्तीची प्रतिष्ठापना होते। आपल्या मंडळाची स्थापना 1995 साली मंडळाचे संस्थापक अध्यक्ष किरण माडेश्वर यांनी केली। तेव्हापासून आपण इथे दरवर्षी 15 फुटी महादेवीची मूर्ती स्थापन करतो। या मूर्तीचे वैशिष्ट्य सांगायचे झाले की मूर्ती ही सिंहासनावर रूढ आहे व मूर्तीला जर तुम्ही अलंकार बघितला तर मूर्तीचे एक 8 ते 9 किलो चांदीमध्ये या मूर्तीला अलंकार आता सध्या आहेत। अशी कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव अशी मूर्ती आहे जी अशा ह्या थाटात बसलेली आहे व या मूर्तीच्या दर्शनासाठी कर्नाटक असू दे, सांगली असू दे, इचलकरंजी असू दे, इथून भाविक दरवर्षी मोठ्या संख्येने, हजारो संख्येने येत असतात। नवसाला पावणारी अशी ख्याती असल्यामुळे इथं भाविकांची रोज गर्दी असते व नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून दरवर्षी आपण 2000 ते 3000 लोकांचा इथं महाप्रसाद असतो। परत यावर्षी 3 दिवस सलग रक्तदान शिबिर, महिलांसाठी विविध गेम्स, होम मिनिस्टर व आपण नेत्र तपासणी याचे या शिबिर यावेळी भरवले आहेत। प्लस कुंकुमार्चन सोहळा हा मेन सोहळा आपल्या देवीसमोर होत असतो। दरवर्षी हजारो महिलांच्या उपस्थितीत हा सोहळा इथं पार पडतो। त्याचबरोबर जर तुम्ही मूर्ती बघू शकता तर आपले हे पॅटर्न अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपला हा पॅटर्न वेगळा पॅटर्न आहे। हा पॅटर्न कोल्हापूरची महादेवी या नावाने प्रसिद्ध झाला आहे व दरवेळी येथे राजकीय नेते असो किंवा समाजातले जे प्रतिष्ठित लोक आहेत ते मोठ्या संख्येने येथे आईच्या दर्शनासाठी, आईसाहेबांच्या दर्शनासाठी येत असतात व सेवा करत असतात। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।